हाय, हॅलो, नमस्कार. मी नीलम तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळ-सकाळी उठले आणि पहिल्यांदा कपडे घेतले धुवायला. कारण आमच्या इथे पाणी जात आहे. सगळीकडेच पाण्याचा तुटवडा सुरू आहे, पाऊस नसल्याने. त्यामुळे पटपट सकाळ-सकाळीच मी माझी कामं आवरून घेतली. मस्त कपडे धुवून वाळत घातले. त्यानंतर घेतला नाश्ता बनवायला. नाश्त्यामध्ये आज रव्याचे उत्तप्पे केले होते. मस्तपैकी नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मी घेतले माझ्या बाकीची कामं करायला. नाश्ता करून घेतल्यावर दुपारी वांग्याची भाजी, भाकरी आणि भात असा बेत होता. त्यामुळे पटापट असं वांग्याची भाजी बनवून घेतली आणि भाकऱ्या थापून घेतल्या. पटपट भाकऱ्या आवरून, भात आवरून त्यानंतर मी सगळं किचन कोटा आवरून घेतला. कारण मला आवरायचं होतं माझं कपाट. कपाट पूर्ण पसाऱ्याने भरलं होतं. त्यामुळे मी म्हणलं पहिला सगळी कामं आवरून घेते पटपट आणि मग आवरायला घेते. सगळी कामं आवरून केलं की कसं कंटाळा येत नाही. सगळं कामं करून स्वयंपाक करायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो. पण स्वयंपाक करून बाकीची कामं करायला मला कंटाळा येत नाही. त्यानंतर किचन कट्टा स्वच्छ करून घेतला. असं काहीसं माझं कपाट झालं होतं. बघूया म्हणलं. एक अरेंज करण्यासाठी मी Meeshoवरून एक मागवलं होतं. अँगरसारखं होतं ते आणि पिशव्याही मागवल्या होत्या. माझ्या जुन्या पिशव्या फाटल्या होत्या. त्यातून सगळ्या साड्या काढल्या आणि नवीन पिशवीत घातलं. सगळं काही पसारा काढून बसले होते आणि जुन्या पिशव्या मला बदलायच्या होत्या. खूप जुन्या आहेत त्या. 4 वर्ष झाली आता मी त्या पिशव्या वापरते. त्यामुळे नवीन पिशव्या मागवून त्यात सगळं ते जे हवे ते ठेवले आणि जे नकोय ते डिस्कार्ड करून टाकले. कारण उगाचच ठेवून त्याचं काही होणार नाहीये. ते कोणाला तरी वापरायला तरी द्यायला पाहिजे. नाहीतर मी सहसा वापरायलाच देते. त्यामुळे ते बाजूला काढलं आणि जे हवं आहे ते ठेवून घेतलं आणि सिल्कच्या साड्या एका पाऊचमध्ये, साध्या साड्या एका पाऊचमध्ये असं मी सॉर्टिंग करत होते आणि ब्लाऊज एका पाऊचमध्ये. म्हणजे कसं मला सापडायला बरं पडेल. मी कोणताही ब्लाऊज कोणत्याही साडीवर कॉन्ट्रास्ट करते. त्यामुळे ब्लाऊजही मी वेगळीच ठेवून घेतली. ते पटपट मी माझं काम आवरून घेतलं. माझ्या ब्लाऊजचे पॅटर्न जर तुम्हाला बघायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यासाठी नक्की हा एक व्हिडिओ तयार करेन. खूप छान छान पॅटर्नचे ब्लाऊज मी शिवून घेते. मला खूप आवडतात असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज घालायला साड्यांवरती. त्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवून घेते आणि कुठल्याही साडीवर कुठलेही ब्लाऊज मॅचिंग करून घालते. त्यासाठीच मी माझ्या ब्लाऊजचा पाऊच हा वेगळा केला. ब्लाऊज आणि मॅचिंग परकर जे असतात साडीमध्ये घालायसाठी ते वेगळं केलं आणि साड्या वेगळ्या ठेवल्या. आणि ड्रेस मात्र मी अँगलला लटकून ठेवले. इथे नको असलेले कपडे मी एका गाठोड्यात बांधून ठेवले आणि ते बघूया म्हणलं आता कोण येईल त्याला देऊन टाकूया. कारण ठेवून काय उपयोग नाहीये त्याचा. एखादं दोन तर ते काय होणार नाही. त्यामुळे ते सगळं गाठोडं बांधून ठेवलं आणि ते साईडला करून ठेवलं. आणि मग एक मी Meeshoवरून मागवलंय. हे अँगल पण Meeshoवरूनच मागवलेत. बऱ्यापैकी झालं. आवरून झाले. 2 तास झाले मी कपाटच आवरत होते. तर झालंय सगळं आवरून. थोडंसं बसते कारण उद्यापासून तर काय परत चालू काम. त्यामुळे आता बघायचं थोडंसं आराम करायचा की संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं. बघूया काय काय होते, कसं होते तुमच्याशी शेअर करतेच. ते भांडी घासून ठेवलेत मी. आता हे पाणी नितळल्यावरती हे पण लावून घेते. बघूया काय काय होते. उठून बसणार का? पटकन उठून बस. उठून बसून अभ्यास करायचं निहार.
ही कुठली पद्धत तुझी अभ्यास करायची बरं? मुलगा बसला अभ्यासला आणि मी बसले माझ्या कामाला. मला खूप दिवस झाले हे डिझाईन कंप्लीट करायची होती, त्यामुळे थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं करून घेऊया आज कंप्लीट. कारण हे मला त्याच्या साईडहून मला ह्याची थ्रेड वर्क करायची होती, म्हणजे लॉक करण्यासाठी. कारण हे पॅच मी वेगळे करणार आहे असं उत्पत्ती घेऊन मी बसले होते आणि सगळे एक एक पॅच मी वेगळे करून घेतले. लॉक केल्यामुळे काय होतं की असं आपल्याला उदबत्तीने त्याला चटका देऊन वेगळं करता येतं. त्यामुळे त्याचे धागे राहत नाही आणि कापडही दिसत नाही. कट केल्यावर कसं साईडचं कापड आणि दोरे दिसतात. माझा आरी वर्कचा क्लास झाला आहे, पण बेसिकच झाला, ॲडव्हान्स काही झाला नाही. तरी पण मी प्रयत्न करते. काहीतरी कांड करत असते मी बसल्या ठिकाणी. त्यानंतर सगळे पॅच असे एक एक करून मी वेगळे करून घेतले. इथे बघू शकता तुम्ही, मी दाखवते तुम्हाला. असे वेगळे वेगळे करून घेतल्यात. हे सगळे पॅच मी वेगळे करून घेते. असे चटके देऊन देऊन मी ते पॅच वेगळे केले. अक्षरशः 2 काडीपेटी रिकामी केली मी ह्या पॅच वर्कसाठी. फायनली 2 काडीपेटी आणि 2 उदबत्त्या संपल्यानंतर पॅच मला झाले. थँक यू फॉर वॉचिंग.